नमस्कार, मी रुबीना पठाण. तुम्ही पाहताय झी 24 तास. बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी. नाशिक मतदारसंघात चुरस वाढणार आहे. गणेश गीते, गोकुळ गीते निवडणूक गोकुळ गीते निवडणूक लढणार असल्याचं कळतंय. गीते बंधूंचा अर्ज माघारी घेण्यास नकार आलेला आहे. भाजपचा बंडखोर शिवसेनेविरोधात रिंगणात उतरलेला आहे. विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघात चुरस वाढलेली आहे, कारण शिवसेना विरोधात निवडणूक रिंगणात उतरलेल्या भाजप बंडखोर गणेश गीते यांनी माघार घेण्यास नकार दिला. दुसरीकडे गोकुळ गीतेही निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं कळतं आहे. मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय. या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश खरे. योगेश, भाजपचा बंडखोर करत शिवसेना विरोधात रिंगणात आहे आणि यावेळी विधान परिषदेच्या नाशिक मतदारसंघात चुरस वाढलेली आहे. नाही, मी महायुतीच्या जागा वाटपाच्या पूर्वी त्या ठिकाणी अर्ज भरला होता. मी एक अर्ज भारतीय जनता पार्टीतर्फे भरला होता आणि दुसरा अर्ज मी अपक्ष भरलेला होता. आता काय नेमकी भूमिका? कारण महायुतीतून सांगण्यात आलेलं आहे की जो उमेदवार महायुतीचा असेल त्यालाच मतदान करा असं आव्हान आज प्रदेशाध्यक्षांनी देण्यात आलं. अजून मी तर माझी निवडणूक लढण्याच्या निर्णयावर ठाम आहे. आता आज मला गिरीश भाऊ भेटणार आहे, त्यांनी मला त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. चर्चेनंतर ठरवू त्या ठिकाणी काय करायचं. परंतु प्रदेशाध्यक्षांनी असं सांगितलंय की जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांनाच मतदान करावं. त्यांनी उमेदवारांची नावं सुद्धा वाचून दाखवलीत. त्यासोबतच जे उमेदवाराला मतदान करणार आहेत किंवा बंडखोर असतील त्यांच्यावर कारवाईचं सुद्धा बडगा उघड राहील असं सुद्धा ह्या निवडणुकीमध्ये व्हीप लागू होत नाही. त्यामुळे कोण कोणावर कारवाई करायची तो विषय नंतरचा आहे, पण या ठिकाणी या निवडणुकीमध्ये व्हीप लागू होत नाही. त्यामुळे निश्चितपणे माझाही कालपासून 350-400 नगरसेवकांचे त्या ठिकाणी फोन आले. टोटल मतदार 619 आहे. त्यामुळे मी पण माझ्या लढण्याच्या निर्णयावर ठाम आहे. त्या ठिकाणी आज चर्चा अंती काय निर्णय घ्यायचा ते ठरवू. उद्या माघारीचा शेवटचा दिवस आहे. तुम्ही महायुतीने दिलेल्या उमेदवाराला विरोध का करता? तुम्हाला नाही, माझ्या पक्षाने मला शब्द दिलेला होता 1 वर्षापासून की ही निवडणूक या ठिकाणी आम्ही तुम्हाला तिकीट देऊ आणि तुम्हाला लढू. तर या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी योगेश खरे. योगेश, आपण जर पाहिला तर गोकुळ गीते ही निवडणूक लढण्यावर ठाम आहे आणि नाशिकची निवडणूक सध्या तिरंगी होणार असं स्पष्ट आहे. अजून तरी असं चित्र आहे आणि ही निवडणूक तिरंगी नव्हे तरी पूर्ण बिनविरोध व्हावी यासाठी उदय सामंत कसोशीनं प्रयत्न करतायत. काय कालपासून या ठिकाणी मुक्कामी आहेत. काल रात्री सुद्धा त्यांनी काहींच्या भेटी घेतल्या आहेत. आज एका उमेदवाराच्या राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या घरी जाऊन त्यांना समजवण्याचा प्रयत्न त्यांना केलेला आहे. त्यामुळे महायुतीतले जे तिघही उमेदवार आहेत, या तिघ उमेदवारांपैकी 2 उमेदवार ज्यांनी बंडखोरी केलेली आहे त्या दोघांनाही शांत बसवण्याचं काम प्रयत्न जे आहे ते या ठिकाणी शिंदे सेनेतर्फे करण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. आता आज पण आपण बघितलं तर एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उदय सामंत बसून आहेत आणि प्रत्येकाशी समजूत घालण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू आहे. मतदारांना सुद्धा भेटण्याचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे. आपण जर बघितलं तर प्रामुख्याने गोकुळ गीते आणि त्यांचे बंधू गणेश गीते या दोघांनीही ठाम भूमिका घेतल्यामुळे मोठी अडचण या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आता गणेश गीते हे गिरीश महाजन यांचे निकटवर्ती आहे. गिरीश महाजन यांच्या सांगण्यानुसार ते पुढची पावलं टाकतील. मात्र गोकुळ गीते काय करतील हा मोठा प्रश्न आहे, कारण गोकुळ गीते हे भाजप पक्षाशी संबंधित नाहीत. दुसऱ्या बाजूला आता गणेश गीते म्हणतायत की पक्षाचा व्हीप यामध्ये चालत नाही. म्हणजे एकूणच कुठल्याही परिस्थितीमध्ये ही निवडणूक किमान दुरंगी तरी होईल अशी परिस्थिती आपल्याला या ठिकाणी सध्या तरी दिसते आहे. उद्या माघारीची वेळ दुपारी 3 वाजेपर्यंतची आहे. त्यापर्यंत ही सगळी प्रयत्न जे आहे कसोशीनं सुरू राहतील. नरेंद्र दराडे सुद्धा प्रयत्न करतील, शिंदेसेना प्रयत्न करतील, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पण यामध्ये फोन करून समजावण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे एकूणच अजून 24 तास शिल्लक आहेत. 24 तासात वेगवेगळ्या घडामोडी आपल्याला पाहायला मिळू शकतात. निश्चित योगेश, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी. मात्र आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. यावेळी ही निवडणूक बिनविरोध व्हावी याची पूर्ण